या उमेदवाराला आपण जनतेचा विश्वासघात करणार त्यांनी आमचा विश्वास असं सांगितलं आपण की केवळ लाचार होतो, पैशाची लाचार होतो की स्वतःच्या इज्जतीसाठी लाचार होतो, त्यांनी भ्रष्टाचार केलेला म्हणून लाचार होतो. हे सगळे यार उद्या पेपरात टाकतोय आलं काय? मध्ये खासदार फुटी हे प्रकरण आता लगेच झालंय, का हे सातत्यानं होत आहे? हा 60वा वर्धापन जो आज खऱ्याखुऱ्या शिवसेनेचा आहे, जे खरेखुरे शिवसैनिकांकडे साजरा करायला आलेले आहेत, त्यांनी गेल्या 60 वर्षात असे अनेक अग्निपरीक्षा पार केलेल्या आहेत आणि अशा अनेक अग्निपरीक्षा पार करून शिवसेनेने राज्यात आणि देशात भगवा फडकवलेला आहे. म्हणून अशा कोणत्याही हे जे काय गद्दारांनी काय आव्हान बिव्हान हे शिवसेना आणि शिवसैनिकांसमोर उभं करू शकत नाही. हो, थोडा त्रास होईल, पण शिवसेना हे या सगळ्या गोष्टीवर मात करणार आणि तुम्हाला दिसेल की येत्या दिवसात शिवसेना हे परत शिवसेनेचा जो काय तेजाचा भगवा आहे तो दौलानी महाराष्ट्रात फडकवणार. सर, या सर्व गोष्टींच्या मागे संजय राऊत यांना जबाबदार धरलं जाते. संबंध काय आहे यांच्या सगळ्यांच्या मागे? आहे ना, ते दिल्लीत बसलेले ते त्यांचे ते टेस्ट ट्यूब बेबी आहेत ना, ते मिंदे त्यांचे बाबा आहेत ते आता मी ऐकलं ते आले महाराष्ट्रात शिवसेनेच्या कार्यक्रमासाठी. त्यांना आले बाबा त्यांच्या लहान मुलांच्या कार्यक्रमाला, त्याची माहिती घेणे गरजेचं आहे. सर, या खासदारांना ज्यांनी खासदारपदी केली यांना तुम्ही या खासदारांना खरं तर लाज वाटली पाहिजे. याचं कारण असं आहे की खासदारांना जे मॅन्डेट मिळाले ना ते भारतीय जनता पक्ष आणि या फेकनाथ मिंदेच्या विरोधात मिळालेलं आहे. आपण जर पाहिलं तर ते 6 खासदारांपैकी 3 खासदार यांनी शिंदे गटाच्या उमेदवारांचा पराभव केला होता. तर कोणत्या तोंडाने ते त्यांच्याकडे जाणार? तुम्ही जनतेच्या मॅन्डेट बरोबर खिलवाड करत आहात हे त्यांनी लक्षात घ्यावं. तुम्ही कितीही Y+ सिक्युरिटी घेऊन फिरलात तरी महाराष्ट्राची जनता यांची वायझड गेल्याशिवाय राहणार. पुढे उद्धव ठाकरे काय कानमंत्र देतील असं वाटतं? सन्माननीय उद्धवजी ठाकरे हे या पुढचं मार्ग कसं असेल, तो मार्गक्रमण कसं करायचंय त्याच्याबद्दल ते जे काय मार्गदर्शन करतील ते आमच्यासारखे शिवसैनिक जाणून घेण्यासाठी आतुर. वर्धापन दिन आहे, काय वाटतं? वर्धापन दिन आमचं चांगलं होणार आहे. खासदार गेले तर शिवसैनिक अजून बाकी आहे. उद्धव बरोबर सगळे शिवसैनिक आहे. तुम्ही लोक गेले, चोर लोक गेले, ईडीएम सगळं पळाले, 50 खोट्या घेऊन पळाले. शिवसैनिक पाठीमागे आहे. उद्धव बाळासाहेबांच्या ह्याच्यावर ते निवडून आले आणि ते गद्दार पळाले. शिवसैनिक अजून बाकी आहे. शिवसैनिक समजणार नाही. उद्धव साहेब अंगार है, बाकी सब अंगार है. उद्धव साहेब अंगार है, बाकी सब अंगार है. उद्धव साहेब अंगार है, बाकी सब चोर है. लांडगे साहेब पळाले, बाकी सब चोर है. खासदार लोक पळाले, ईडीमुळे पळाले, 50 खोट्या घेऊन पळाले. काय वाटतं खासदार गेले यांना काय काही फरक पडत नाही. शिवसेना जागेवरती आहे. शिवसेना वाढणार. चोर लोक गद्दार लोक सगळे गेले, ईडीमुळे सगळे पळाले. ईडीला सगळे घाबरतात. ईडी खतम. उद्धव साहेब अंगार है, बाकी सब अंगार है.